नमस्कार सख्यानो. घरचा स्वाद या यूट्यूब चॅनेलला मी रोज नवनवीन रेसिपी दाखवत असते. तर माझी ही रेसिपी आजची अतिशय सोपी, सुरेख आणि सुंदर आहे. आणि अगदी नवशिकांत ज्या कोण गृहिणी असतील तरीही त्या सहज करू शकतील अशाच मी रेसिपी शेअर करत असते. तर आता मी या ठिकाणी सुरमई हा फिश घेतलेला आहे. मला फार मोठा मार्केटमध्ये मिळाला नाही, त्यामुळे मी जो उपलब्ध होता तो घेऊन आले. तर त्याला मी आता स्वच्छ करून मार्केटमध्ये कट करून देतात त्या फिशला मी घरी आणल्यानंतर धुवून स्वच्छ मीठ लावून, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद आणि मीठ आणि एक माशाचा हा एक वास असतो उग्र, तो वास घालवण्यासाठी आपण एकतर अर्ध लिंबू पिळायचं किंवा कोकम असतात त्याच्यापासून कोकमचा जो रस असतो तो आगूळ म्हणतात त्याला, तो थोडासा लावायचा. आता या ठिकाणी मी 4 चमचे तांदूळ पीठ आणि 2 चमचे बारीक रवा घेतला. तो मिक्स करून त्यात घोळवून मी हे फिश फ्राय करणार आहे. त्यासाठी मी आता गॅसवर तवा गरम करून घेऊन त्यावर तेल घातलेलं आहे आणि तेल तापलं की या तांदूळ पीठ आणि रवा यात मिक्स करून घोळवून मासे मी भाजणार आहे. आणि अतिशय टेस्टी आणि सुरेख, अगदी हॉटेलसारखे फिश फ्राय होतात. चवसुद्धा खूप सुरेख लागते. आपल्याला घरी करायला काहीच हरकत नाही. अगदी सोपी पद्धत मी दाखवलेली आहे. कुठलाही आपल्या मनावर ताण येत नाही. पटकन होतात आणि चवीलाही छान होतात आणि कुरकुरीत अगदी हॉटेलसारखे मासे हे तळून होतात. तर तुम्ही अगदी मासे कुठलाही मासा फिश फ्राय आणला घरी तर या पद्धतीने जर तुम्ही तळला मी सांगितलेल्या, तर अतिशय घरातली सर्व जी कोण आवडीने फिश खातात ती सर्व मंडळी अगदी चवीने खातील एवढा छान मासा लागतो हा. आणि या माशाचं वैशिष्ट्य हा फ्राय केलेला तर आमटीतला तर छान लागतोच, पण त्याहीपेक्षा फ्राय केलेला मासा अतिशय सुरेख लागतो. आपण प्रत्येकजण या माशाला ओळखत असणार. सुरमई याचं नाव आहे हे आणि सुरेख लागतो. तर माझी आजची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मी छोट्या छोट्या रेसिपी घेऊन येत असते. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतील. मुद्दाम माझ्या चॅनेलला तुम्ही बघून त्या रेसिपी आपल्या घरी करा. आणि माझी आजची रेसिपी आपल्याला जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाने आपापल्या घरी करून बघा. तोवर धन्यवाद.